वीज दर कपात केली. हां वीज दर कपात हां घरगुती याला असेल. सर, आज सल्लागार समितीची बैठक झाली, अधिवेशनाचं कामकाजाचा दिवस ठरले. काय वाटतं, सकारात्मक आहेत का दिवस? तुम्हाला नेमकं काय वाटतं? हे 3 आठवडे आहेत, त्याच्याविषयी काही प्रश्न नाही. परंतु काही बिल, विशेषतः मी या कामकाज सल्लागार समितीमध्ये एक जे कृषी कायदे येणार होते, मग बोगस खत, बी बियाणं, शेतकऱ्यांची फसवणूक याच्याविषयी जो कायदा येणार होता तो आलाच नाही. आणि म्हणून मी कामकाज सल्लागार बैठकीमध्ये हा मुद्दा मांडलेला आहे की हे बिल यावं, शेतकऱ्यांच्या हितासाठी यावं. त्यात मुख्यमंत्र्यांनी लिंकिंगचा विषय कशा पद्धतीने त्यात घेता येईल ही सूचना केलेली आहे. सकारात्मकरित्या ते बिल आणायचं मान्य केलेलं आहे. दुसरी गोष्ट, सातत्यानं अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्षाचीच मंडळी गोंधळ घालतात, सत्ताधारी पक्षाचीच मंडळी कामकाज बंद पाडतात. म्हणजे खरं तर कामकाज चालवणं सत्ताधारी पक्षाची जबाबदारी असल्यावर अशा पद्धतीनं वर्तणूक ही चांगली नाही. हाही मुद्दा कामकाज सल्लागार समितीमध्ये चर्चेला गेलेला आहे. आणि मला असं वाटतं निश्चित सरकारला येणाऱ्या अधिवेशनामध्ये जे जे विषय महाराष्ट्रातले घडतायत, जनतेच्या विरोधात घडतायत, मग हिंदीचा मुद्दा असेल, शेतकऱ्यांचा मुद्दा असेल, कर्जमाफीचा मुद्दा असेल आणि सातत्यानं होणारे महिलावरील अत्याचार असेल, राज्याची आर्थिक स्थिती असेल, निश्चित विरोधी पक्ष याच्यामध्ये अतिशय आक्रमकतेनं जनतेची बाजू मांडेल. म्हणजे आता हिंदी हा जो विषय आहे तो कुठेतरी पेटलेला दिसत आहे. मनसे आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये जे आहे ते आंदोलन करणार आहे. ठाकरे गटाची शिवसेनेची नेमकी भूमिका यावरती काय असणार आहे? येत्या काळामध्ये ते देखील आंदोलन करणार आहे. मला असं वाटतं मराठीसाठी सगळ्यांनी एकजूट होऊन सगळ्या भूमिका मांडण्याची आवश्यकता आहे. मराठी आपला स्वाभिमान आहे, मराठी आपला अभिमान आहे आणि निश्चित सगळे मिळून, कारण हा मोर्चा, हे आंदोलन मला वाटतं हे समस्त महाराष्ट्रातील जनतेचं व्हावं असा प्रयत्न सगळीकडून होण्याची आवश्यकता मला तरी वाटते. मनसेच्या आंदोलनात मग ठाकरे सेना सहभागी होणार किंवा मनसेने राजसाहेबांनी जरी आंदोलन डिक्लेअर केलं असेल तरी त्यांनी असं कुठेही म्हटलेलं नाही की हे मनसेचं आंदोलन आहे, कोणताही झेंडा त्याच्यात नसेल अशी त्यांनी भूमिका मांडलेली. आणि मला असं वाटतं अशा भूमिकेचं स्वागत करायला काही हरकत नाही. आणि त्याच्यामुळे समस्त मराठी बांधव सहभागी होत असतील तर त्याला मला असं वाटतं आपण बाकी काही भूमिका मांडण्याची आवश्यकता नाही असं मला तरी वाटतं. सर, हिंदीच्या भाषेवर उदय सामंत यांनी म्हटलंय की ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली 19 जणांची समिती गठीत केली होती आणि या समितीनं म्हटलंय की 1ली ते 10वीपर्यंत भाषा ही हिंदी सक्तीची असली पाहिजे आणि तसा अहवाल जो आहे तो उद्धव ठाकरे यांनी त्यावेळेस त्यांच्या काळात स्वीकारलेला आहे. अहवाल स्वीकारला, परंतु अंमलबजावणी केली का? अहवाल स्वीकारतच असतात. अहवाल का सगळे अहवाल अनेक स्वीकारलेले या राज्य सरकारने, अनेक अहवाल स्वीकारलेले. अहवाल स्वीकारणं म्हणजे काय, लगेच सगळं अहवाल तंतोतंत मान्य करणं असा त्याचा अर्थ होत नसतो. आणि म्हणून स्वतः ज्या पद्धतीनं जे केंद्रात तुमचे मालक बसलेले आहे त्यांचं धोरण इथं अंमलबजावणी करण्याचा आपला प्रयत्न दिसतोय. हिंदी भाषेला विरोध नाही, हिंदीच्या सक्तीला विरोध निश्चित आहे. एक भूमिका माझी मांडायची राहिली की काल बबनराव लोणीकर जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत यांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं होतं त्याला ट्विटरच्या माध्यमातून मी सकाळीच उत्तर दिलं की ही ब्रिटिशांची नवीन अवलाद आहे की हे यांनी दिलं, पण हे विसरतात की जनतेने तुम्हाला निवडून दिलं म्हणून तुम्ही या गोष्टी करू शकतात. आणि जनतेचा एवढा अपमर्द, जनतेचा एवढा अपमान की पायातले चप्पल आणि बूट सुद्धा आम्ही दिले म्हणणं. अरे तुम्ही तर लोकांना भिकेला लावताय. आजचं भारतीय जनता पार्टी तर लोकांना भिकेला लागते आणि बबनराव लोणीकरांसारखे ज्येष्ठ नेते, राज्याचे कॅबिनेट मंत्री राहिलेले व्यक्ती अशा पद्धतीनं जर बोलत असतील तर मस्ती भारतीय जनता पार्टीची कोणत्या स्तराला पोहोचलेली आहे. म्हणतो याचा निषेध सगळ्या जनतेने करण्याची आवश्यकता आहे की मी केलं, भाजपने केलं, बूट पण भाजपने दिले आणि चप्पल पण. हे बूट नंतर तुमच्या पडतील ना थोबाडा, मग तुम्हाला कळतील. म्हणून या अशा भूमिकेचा आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे.
आज जो बिजनेस एडवाइजरी कमेटी की मीटिंग हुई है, जो आने वाला मानसून सत्र होने वाला है, ये 3 हफ्ते का होने वाला है और ये होते वक्त हमने जो कृषि कानून है जो किसानों का हित का होना चाहिए, इसलिए हमने हमारी भूमिका रखी है। राज्य सरकार ने वो मानी है और आने वाले समय में हम सब विरोधी पक्ष जो इश्यूज महाराष्ट्र में, महाराष्ट्र की आर्थिक स्थिति, महाराष्ट्र में किसानों के खस्ता हाल, ये सब इश्यू लेके आने वाले समय में आवाज उठाने वाले हैं। ये देखो, मुझे वो बाकी प्रोटेस्ट होने वाला इतना मालूम है, लेकिन कौन सहभागी होगा न होगा पार्टी डिसीजन लेगी। लेकिन हिंदी जो सख्ती कर रहा है सरकार, इसके खिलाफ में पूरे महाराष्ट्र में इस प्रकार जनता इकट्ठा हो रही है। और जो यहाँ की सरकार है, हिंदी क्यों सख्ती कर रही है, एक सवाल जनता के मन में है। लेकिन इसके खिलाफ पूरा मराठी जनता आवाज देके उठने वाली है। ऐसा नहीं, उन्होंने ऑप्शनल कहा, कंपल्सरी कर रहे हो, हिंदी की सख्ती कर रहे हैं। हमारा विरोध हिंदी को नहीं है, हिंदी सख्ती करने को विरोध है हमारा। थँक्यू। सर दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे, आर्थिक खात्यामध्ये आता आर्थिक खातं जे आहे ते एकनाथ शिंदेकडे जे खातं आहे त्याची कुठेतरी वाटणी करणार आहे, तर चौकशी करणार आहे सर्व गोष्टी, तुम्ही कसं बघताय? मला असं वाटतं अर्थ खात्याला सगळं राज्य चालवत असताना सगळा हिशोब किताब ठेवावा लागतो। अंथरूण पाहूनच पाय पसरावे लागतात आणि मग हे अंथरूण योग्य आहे का नाही, पाय पसरायचे का नाही पसरायचे, असा निर्णय अर्थ खातं घेत असतं। कोणत्याही खात्याला मग निधी अर्थ खात्याकडून जातो, त्या खात्याकडे थोडी स्तोत्र असतं आर्थिक उभा करण्याचं, उभारणीचं। आणि म्हणून हे सगळ्या करण्यासाठी अर्थ खात्याला जबाबदारी, मला असं वाटतं सगळ्याच खात्यावर एक प्रहरी म्हणून लक्ष ठेवण्याची आवश्यकता असते। त्याच्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही। हे कुठेतरी शिंदेना अडचणींमध्ये केलं जातं असं नाही, हे दिसतंय। मला असं वाटतं अर्थ खात्याचं काम सगळ्याच खात्यावर लक्ष ठेवणं असतं। जो खर्च, जो बजेट झालेला आहे ते नीट खर्च होतं का नाही होतं, एखादं खातं कोणत्याही योजना ठरवेल आणि त्याला पैसाच नसला तर काय होणार, मग पुन्हा तुम्ही अर्थ खात्याला नाव ठेवणार का? मला असं वाटतं अर्थ खातं हे सगळ्या खात्यावर वॉच डॉगचं काम करत असतं आणि जर ते MSRTCवर करत असेल तर वावगं मला त्यात काही वाटत नाही। दुसरा एक महत्वाचा प्रश्न, ज्या मुश्किलांवरती चौकशी सुरू होती त्याच मुश्किलांना आता क्लीन चिट मिळालेली आहे, काय वाटतं? मला असं वाटतं या सगळ्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं ज्यांना अशा पद्धतीनं नोटिसा दिल्या होत्या, भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते, ते सगळे पावन भारतीय जनता पार्टीचे। आपण मागे कोणती वॉशिंग मशीन आहे ना भारतीय जनता पार्टी, त्या वॉशिंग मशीनमधून आता हसन मुश्रीफ निघाले, बाकी काय याच्यावर। थँक्यू।